नमस्कार, मी वैशाली। यावर्षी वसंत पंचमी कधी आहे, तसंच आपल्या मुलांना यश मिळण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी आईने कोणता उपाय केला पाहिजे, तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी वसंत पंचमी साजरी करतात। 2026मध्ये म्हणजेच यावर्षी 23 जानेवारी रोजी हा सण साजरा होणार आहे। हा संपूर्ण दिवस शुभ असतो। या दिवशी कला, ज्ञानाची देवता म्हणजे सरस्वती देवीची पूजा केली जाते। वसंत पंचमीपासूनच वसंत ऋतूची सुरुवात होते। वसंत पंचमीला श्री पंचमी, ज्ञानपंचमी असे सुद्धा म्हणतात। या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्यामुळे एकाग्रता वाढते, तसेच यश पण मिळते। म्हणून आपल्या मुलांना वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करायला सांगावे। वसंत पंचमीला कोणते पण शुभ कार्य करू शकतात, ते शुभ मानले जाते। या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा तर करावीच, पण जर तुमच्याकडे श्री सरस्वती यंत्र असेल तर या यंत्राची देखील पूजा करावी। असे केल्याने घरात सुख समृद्धी मिळते। आता तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही का, तर हा उपाय या दिवशी नक्की करा। तसेच त्यांना चांगले यश मिळावे म्हणून हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करावा, म्हणजे आपली मुलं बुद्धिमान नक्की होतील आणि त्यांना यशसुद्धा नक्की मिळेल। तर वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलगी किंवा मुलाच्या जिभेवर एक अक्षर काढायचे आहे। तर कोणते ते, तर तुम्हाला एम हे अक्षर आपल्या मुलांच्या जिभेवर लिहायचे आहे। एम हा कला, ज्ञान देणाऱ्या देवी सरस्वतीचा बीजमंत्र आहे। तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो, जर मोठे असतील आणि ते शिक्षण घेत असतील तर हा उपाय नक्की करावा। तर एम हे अक्षर डाळिंब्याच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने मधात बुडवून मुलांच्या जिभेवर लिहायचं आहे, म्हणजे एम हे अक्षर लिहायचं आहे। तर वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून त्यांच्या पुस्तकाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। असे केल्यामुळे तुमची मुले बुद्धिमान होतील, तरच आणि तसेच त्यांना चांगले यशसुद्धा मिळेल। तर हे उपाय नक्की करा तुम्ही आपल्या मुलांसाठी आणि इतरांना पण शेअर करा। जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।